संक्रांतीचा सण झाला की बोरन्हाण करायची पद्धत भरपूर ठिकाणी आहे. तर बोरन्हाण म्हणजे काय असतं, ते का करावं, कसं साजरं करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तसं पाहायला गेलं तर बोरन्हाण हे बरेच लोक हे किंक्रांतीला करत असतात. संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो. पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसरा संक्रांत. जसं संक्रांतीला हळदी कुंकवाला महत्त्व आहे ना, तर तसं बोरन्हाण करायलाही संक्रांतीला अतिशय महत्त्व आहे. आणि बोरन्हाण हे बऱ्यापैकी जण हे किंक्रांतीला करतात, कारण किंक्रांतीला किंक्रासुराचा वध हा आपल्या देवी आईनं केला होता. आणि या किंक्रासुरासारख्या राक्षसाची दृष्टी आपल्या मुलाबाळांवर पडू नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून याच दिवशी बऱ्याच ठिकाणी बोरन्हाण हे केलं जातं. पण किंक्रांतीला बोरन्हाण केलं नाही किंवा जमलेलं नाही आहे म्हणून ते करायचंच नाही असं नाही. तर रथसप्तमीपर्यंत बोरन्हाण कधीही केलं तरीही चालू शकतं. कारण संक्रांत ही प्रत्येक ठिकाणी फक्त संक्रांतीलाच हळदी कुंकू केलं जातं असं नसतं. तसंच बोरन्हाणही रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी केलं तरीही चालू शकतं. काल किंक्रांत झाली आहे म्हणून तुम्हाला जमलं नाही आहे, काही अडचणी असतील किंवा काहीही असेल तरी काहीही प्रॉब्लेम नाही. रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं म्हणजे 1 ते 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोरन्हाण हे तुम्ही कधीही करू शकता. तर ते बोरन्हाण कसं करायचं, त्याच्या अगोदर ते का करायचं, तर ते अगोदर बघून घेऊया. तर हिवाळ्यामध्ये ज्या काही फळभाज्या, पालेभाज्या आपण खात असतो तर त्याही मुलांपर्यंत पोहोचाव्यात आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून बोरन्हाणामध्ये ही छोटी छोटी जी बोरं असतात किंवा तीळ, त्याच्यासोबतच हरभऱ्याचे घाटे, काही ठिकाणी याच्यामध्ये ऊसही टाकला जातो, चिरमुरे, त्याच्यानंतर रंगीबेरंगी चॉकलेट्स, त्याच्यानंतर बिस्किट्स, या सगळ्या गोष्टी आपल्या मुलाच्या डोक्यावरून हळूहळू सोडल्या जातात आणि लहान मुलांनी हे सगळा खाऊ लुटायचा असतो आणि तो खायचा असतो. याचा अर्थ काय, की आता ऋतू पालटणार आहे, थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसातल्या या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला पोषक असतात आणि थंडी जाऊन आता उन्हाळा चालू होईल, कारण संक्रांतीनंतर तिळातिळानं थंडी ही कमी होत असते. तर हे बदलतं हवामान जे आहे, बदलते ऋतू आहेत, तर ते आपल्या मुलांना बाधू नये, त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून बोरन्हाण हे केलं जातं. काही ठिकाणी फक्त 3 वर्षाच्या मुलापर्यंतच करतात, तर काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत करतात. जशी तुमच्या इकडं पद्धत असेल तसं तुम्ही करा. जर पद्धत नसेल तर या वर्षीपासून नक्की करा. कारण जसं संक्रांतीला सुवासिनी महिलांचं किंवा नवीन जी लग्न झालेली जोडपे आहेत तर त्यांना संक्रांतीला हलव्याचे दागिने घातले जातात किंवा त्यांचे फोटोज वगैरे काढले जातात, हळदी कुंकू साजरं केलं जातं. असं त्यांना जसं महत्त्व आहे ना, तसं लहान मुलांसाठीही संक्रांत अतिशय महत्त्वाची असते. तर लहान मुलांचेही छान असे हलव्याचे दागिने मिळतात, तर ते दागिने घालायचे, मुलाला छान सजवायचं, त्याला काळ्या रंगाचाच ड्रेस घालायचा म्हणजे कोणतीही बाधा, कोणतीही वाईट दृष्टी आपल्या मुलांवरती पडत नाही. म्हणून संक्रांतीच्या वेळी ज्यावेळी तुम्ही बोरन्हाण करणार आहात तर त्यावेळी इतर कोणत्याही रंगाचा ड्रेस न घालता काळ्या रंगाचाच ड्रेस तुम्ही यावर्षी घालायचा आहे. आणि दुसरा कोणत्या रंगाचा ड्रेस जर तुम्ही घालणार असाल तरीही काही हरकत नाही, पण यावेळी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे पिवळा रंग शक्यतो तुम्ही वापरू नका. ज्यांना माहीत नाही की बोरन्हाण कसं साजरं करायचं त्यांच्यासाठी आता ही महत्त्वाची माहिती. तर बोरन्हाण हे संध्याकाळच्या टायमिंगलाच केलं जातं, म्हणजे 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेत मुलांचं बोरन्हाण हे करू शकता. तर या दिवशी मुलांना स्वच्छ अंघोळ तर आपण घातलेलीच असते, तरीही मुलांना स्वच्छ करून काळ्या रंगाचा ड्रेस किंवा पिवळा सोडून इतर कोणत्याही रंगाचा नवीन ड्रेस घालायचा. गळ्यामध्ये किंवा हातामध्ये जी काही हलव्याचे दागिने मिळतात लहान मुलांचे, कृष्णासारखा ड्रेसही मिळतो किंवा कृष्णासारखी बासरी म्हणा किंवा डोक्याचा मुकुट, अशा गोष्टी बऱ्याच अशा मिळतात. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही त्या आणू शकता. त्याच्यानंतर ते हलव्याचे दागिने घालायचे आणि एक मोठा चौरंग घ्यायचा. त्या चौरंगाच्या खाली मोठी चादर किंवा सतरंजी तुम्ही अंथरू शकता की जी स्वच्छ आहे, कारण त्याच्यावरती आपण जे हा जो खाऊ ठेवलेला असतो, टाकलेला असतो, तर तो सगळा पसरलेला असतो आणि त्याच्यातीलच गोष्टी लहान मुलंही खात असतात. म्हणून ती खाली स्वच्छ अशी चादर अंथरायची, त्याच्यावरती एक चौरंग ठेवायचा आणि लहान मुलाला त्याच्यावरती बसवायचं.
त्याच्यानंतर 5 जणींनी 5 ज्या सुवासिनी असतील तर त्यांना तुम्ही बोलवा. त्यांनी 5 जणींनी मुलाचं किंवा मुलगी कोणीही असेल तर त्यांचं औक्षण करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण ज्या या सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवल्यात तर त्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे चिरमुरे. चिरमुरे छोटी बोरं जी असतात तर ती बोरं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या रंगाची चॉकलेट्स तुम्ही घालू शकता. नंतर वेगवेगळे बिस्किट्सही तुम्ही घालू शकता. काही ठिकाणी तर याच्यामध्ये पैसेही टाकले जातात, कारण हे सगळं लहान मुलांना लुटायला लावायचं असतं. त्याच्यानंतर हरभऱ्याचे घाटे असतील किंवा तिळापासून बनवलेल्या जे छोटे चिक्क्या असतील तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करायच्या आहेत. तर त्या छान डेकोरेट करा, लहान मुलाचं औक्षण करा. त्याच्यानंतर 5 जणींनी आपल्या ओंजळीत बसेल असं हे सगळं साहित्य एकत्र करायचं आणि ते त्याच्या डोक्यावरून हळूहळू 5 वेळा सोडायचं. एका सुवासिनीनं 5 वेळा, असं 5 जणींनी ते डोक्यावरून खाली सोडायचं. आणि जे खाली पडलेल्या ज्या गोष्टी आहेत, हे चिरमुरे असतील किंवा याच्यातला खाऊ जो असेल तर जी शेजार-पाजारची लहान मुलं असतील तर ती बोलवा, कारण हा लहान मुलांचाच सण आहे आणि लहान मुलांना हे सगळ्या गोष्टी लुटायला लावायच्या, खायला लावायच्या असं त्याचं महत्त्व असतं. तर अशा पद्धतीनं बोरनान हे साजरं केलं जातं. जर मुलं अगदीच लहान असतील, 1 वर्षापेक्षा लहान असतील, जर ती बसत असतील तर त्यांना तुम्ही बसवून करू शकता. जर त्यांना बसता येत नसेल तर आईनं घेऊन बसलं तरीही चालू शकतं. पण अगदीच 6 महिन्यापेक्षा लहान मुलं आहेत तर त्यांचं बोरनान शक्यतो घालू नका, कारण ती थोडीशी मोठी होऊ द्या, 6 महिन्यापेक्षा मोठी होऊ द्या किंवा वर्षभराची झाली, स्वतः बसायला लागली की नंतर तुम्ही करूच शकता. तर अशा पद्धतीनं, कारण त्या मुलांना त्रास व्हायला नको. या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण डोक्यावरून टाकतो त्यावेळी त्यांना त्रास व्हायला नको, कारण लहान मुलांना या सगळ्या गोष्टी खाताही येत नाहीत. मग त्याच्यापेक्षा तुम्ही वर्षभराच्या पुढच्या मुलांचं केलं किंवा 9-10 महिन्याची मुलं असतील त्यांचं केलं तरीही चालू शकतं. तर मी ही माहिती सांगितली तर ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या इकडं ज्या पद्धतीनं बोरनान साजरं केलं जातं तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा. त्याच्यानंतर घरी ज्या सुवासिनी आलेल्या असतील किंवा ही जी लहान मुलं आलेली असतील तर त्यांनाही आपल्याला याच्यापैकी थोडं असं काहीतरी चिरमुरे, फरसाण असो किंवा काहीही असो तर हे तुम्ही त्यांना खायलाही द्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यासोबतच तुम्ही तुमच्या घरातलं हळदी-कुंकू असेल तर तेही करू शकता. त्याच्यासोबतच लहान मुलांना जर शक्य असेल तर तुम्ही एक छोटीशी कोणतीही गरजेची वस्तू, मग त्याच्यासोबत पेन असेल, पेन्सिल असेल, काहीही असेल जे तुम्हाला शक्य असेल की तुमच्या परिस्थितीनुसार, तर ती जी लहान मुलं आलेली आहेत तर त्याच्यापैकी 5-7 जणांना तुम्ही या गोष्टीही वाटू शकता. जर तुमच्याकडं पद्धत असेल तर करा, आमच्या इकडं तर केलं जातं. शक्य असेल तर तुम्ही हे करू शकता, कारण संक्रांतीला दानाला खूपच महत्त्व आहे. जसं आपण हळदी-कुंकवाचं वाण करतो त्यावेळी महिलांना गिफ्ट देत असतो, तसं बोरनान करताना लहान मुलांनाही गिफ्ट द्यावं असं म्हटलं जातं. जर सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही एक लाईक नक्की करा. धन्यवाद.